सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येते। उल्हासनगरमध्ये भाजप कार्यकर्ते गुरदीप सिंग यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। काल रात्री उशिराने 20 ते 25 जणांनी तलवार आणि चॉपरने हा हल्ला केलेला आहे। गुरदीप सिंग यांच्यावरती सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सध्या आयसीयूत उपचार सुरू आहे। सुहास रळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सुहास, या हल्ल्यामागचं कारण कळू शकलंय? रेश्मा, गुरदीप सिंग हा परवाच्या दिवशी म्हणजे काल त्याला मारल्याच्या आदल्या दिवशी त्यांनी एका मुलाला मारलं होतं। त्याचा हा वचपा काढला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। परंतु उल्हासनगरच्या इलेक्शन्स जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे हा राजकीय हल्ला देखील असू शकतो असं सर्वसामान्य चर्चा आहे। परंतु याच्यावर काही नक्की काही कळू शकलं नाही हल्ला कोणी केला। पण 20 ते 25 जणांच्या तरुणांनी याच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे। आणि गुरदीप सिंग हा जो आहे हा भाजपाच्या नगरसेविका आहेत मीना कौर यांचा हा मुलगा आहे, त्यामुळे राजकीय हल्ला देखील असू शकतो असं चर्चा उल्हासनगरात सुरू आहे। निश्चित सुहास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना पीएमएलए कोर्टाने दोषी ठरवलंय। अंजली दमानिया यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती। तात्याराव लहाने यांच्या शिफारसींमुळेच भुजबळांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथं त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली। या प्रकरणात लहाने यांनी न्यायालयाचा अवमान केलाय। मात्र पीएमएलए कोर्ट या प्रकरणी सुनावणी करू शकत नसल्यानं हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आता सोपवण्यात आलंय। युती झाली तर पारदर्शकतेच्या अजेंड्यावरती होईल, अन्यथा होणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला इशारा दिला होता। ही पारदर्शकता म्हणजे नेमकं काय हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। विलेपार्लेत झालेल्या मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सेना भाजपच्या युतीची चर्चा आणखी 2 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे। मकर संक्रांत असल्याने युतीची बोलणी टळली असून 15 जानेवारी नंतरच युतीवरती चर्चा होईल अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे। दरम्यान युती झालीच तर सगळीकडे व्हावी अशी आमची भूमिका आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत। तसंच भाजपनं ज्या पारदर्शकतेचा आग्रह धरलाय त्याची व्याख्याही भाजपनंच करावी असंही देसाई म्हणाले। ज्यांच्या जास्त जागा त्यांचाच महापौर असेल अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मित्रपक्ष शिवसेनेला सूचक इशारा दिलाय। माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी महापालिका निवडणुकातील भाजपच्या धोरणावरती बोलताना हे वक्तव्य केलंय। तसंच जो मार्गात येईल त्याला आडवं करू असं म्हणताना युतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचा उल्लेख देखील दानवेंनी केलाय। राज्यात भाजपची ताकद वाढली असली तरी युतीमध्ये फूट पडून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ नये यासाठी युती गरजेची असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यात भाजपची कार्यकारिणीची बैठक 2 दिवसांपूर्वी पार पडली। त्यात मुख्यमंत्र्यांनी हे मत मांडलंय। नगरपालिका निवडणुकीत भाजप 1 क्रमांकाचा पक्ष राहिलेला असला तरी काँग्रेस 2ऱ्या क्रमांकावरती आहे हे विसरू नये। त्यामुळे राज्यात काँग्रेसला कमकुवत करायचं असेल तर युती गरजेची असल्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडलाय। युती संदर्भात शिवसेनेची रणनीती आखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती काल प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचं कळतंय। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी सर्व नेत्यांना प्रचाराला जावं लागेल असा दट्ट्या उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिलाय। नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते प्रचारात कमी पडल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। मातोश्रीवरती झालेल्या या बैठकीला रामदास कदम, सुभाष देसाई, दीपक सावंत, दीपक केसरकर, खासदार अनिल देसाई यांच्यासोबत इतर प्रमुख नेतेही उपस्थित होते। युतीवरून चर्चा सुरू होण्याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवरती टीकास्त्र सोडलंय। मुंबई महापालिकेत माफियागिरी सुरू असून शिवसेनेला जर हे माफिया माहीत आहे तर त्यांनी कारवाई का केली नाही असा सवाल सोमय्यांनी केलाय। ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते। पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीची सत्ता हद्दपार करण्यासाठी भाजप आणि सेना आग्रही दिसतीये। शिवसेना आडमुठी भूमिका घेणार नसून भाजपनंच 20 जानेवारीपर्यंत युतीचा निर्णय घ्यायचा आहे असं म्हणत सेनेनं युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकलाय। तर हेवे दावे त्याग करून युतीसाठी तयार असल्याचं म्हणत भाजपनं देखील याला संमती दर्शवली आहे। मात्र हे सर्व जागा वाटपावरती अवलंबून असल्यानं जागा वाटपाचा तेढा कसा सुटणार हा खरा प्रश्न आहे।
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के दिलेत। राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आता थेट फोनवरून धमकी देऊन राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक फोडले जात असल्याचा आरोप शहराध्यक्ष वाघेरे यांनी केलेला आहे। या धमक्यांबाबत अजित पवारांना सांगून पोलिसात तक्रार करणार असल्याचं देखील वाघेरे म्हणाले। राज्यभरात आघाडी झाली तरी मुंबईत आघाडी होणं अशक्य असल्याचा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय। आघाडीबाबत मुंबईत नेते कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईत राष्ट्रवादीची देखील तीच भूमिका आहे, म्हणूनच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याचं निरुपम यांनी म्हटलंय। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या संचालक मंडळाला कायमचं बरखास्त करून बाजार समितीचा सगळा कारभार सचिवांच्या हाती देण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत। अॅग्रोवन या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार या बाजार समितीवरती IAS दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे। राज्य सरकारनं पणन विभागाला या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी गरजेनुसार पणन कायद्यात बदल करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती मिळतेय। नोटाबंदीनंतर आम्हाला खूप अपमान सहन करावा लागत असल्याचं RBIच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्या संदर्भातलं पत्रच त्यांनी RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना लिहिलंय। नोटाबंदीनंतरच्या गैरव्यवस्थापनामुळे RBIची छवी आणि स्वायत्ततेला धक्का बसला असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर चलन व्यवस्थापनासाठी RBIच्या कामासाठी अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली, त्याला देखील या कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय। मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवेसाठी शेतकऱ्यांकडून 481 हेक्टर जागेचं संमतीपत्र मिळवण्यात सरकारला यश आलंय। ठाणे जिल्ह्यातल्या फुगाळे, वाशाळा, बुद्रुक आणि टोकरखांड या गावातील शेतकऱ्यांनी त्यांची जागा समृद्धी कॉरिडॉरला देण्यासाठी संमती दिली आहे। MSRDCचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपापल्या जागेचं संमतीपत्र सुपूर्द केलंय। दरम्यान समृद्धी कॉरिडॉरसाठी जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले, मात्र भाजपनं गावातल्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून एक पाऊल पुढे टाकलंय। मैदानं वाचवा नाहीतर सिमेंटचं जंगल होईल, त्यामुळे प्रत्येक शहरातील मोकळ्या भूखंडांची माहिती गोळा करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। मैदानं, उद्यानं यासाठी आरक्षित असलेले भूखंड खासगी बिल्डरांच्या खिशात जाण्यापासून वाचवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे। अशा भूखंडांचा भाडे करार संपला असल्यास तो सरकारने पैसे मोजून वाढवायला हवा, अन्यथा प्रत्येक मोकळ्या भूखंडावरती इमारती उभ्या राहतील आणि सर्वत्र सिमेंटचं जंगल होईल असं मत उच्च न्यायालयानं मांडलंय। केंद्र सरकारनं वाढवलेल्या परिवहन विभागातील शुल्काविरोधात पुण्यातील RTO मध्ये बातमी मुंबईतून आहे। मुंबई रिक्षा युनियन संघटनेतर्फे वांद्र्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आलेला होता। ओला उबेर टॅक्सीला विरोध करण्याबरोबरच RTO परवाना आणि RC बुक सारख्या गोष्टींमध्ये दुप्पट वाढ केल्यानं हा मोर्चा काढण्यात आला। रिक्षा युनियन संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत RTO परवाना आणि RC बुकमध्ये केलेली दरवाढ कमी करण्याची मागणी या मोर्चात करण्यात आली। पुण्यात एका महिलेला चालत्या गाडीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पीडित महिला मगरपट्टा इथल्या IT कंपनीत काम करते। काल पहाटे 4:30 वाजता नाईट शिफ्ट संपून ही महिला जुबेर पटेल या सहकाऱ्यासोबत कंपनीच्या गाडीनं घरी परतत होती। जुबेर आणि तिचे पूर्वी प्रेमसंबंध होते, त्यावरूनच या दोघांमध्ये वाद झाला आणि जुबेरनं गाडीतच तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। इतकंच नाही तर चालत्या गाडीतून तिला फेकण्याचाही प्रयत्न केला, मात्र चालकाच्या ते लक्षात आल्यानंतर त्यानं गाडी थांबवली आणि पुढचा अनर्थ टळला। वसईत एका मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। अर्नेश डिमेलो असं या मनोरुग्णाचं नाव आहे। विशेष म्हणजे अर्नेशचा सांभाळ करणाऱ्या केअरटेकरनंच ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। अत्यंत क्रूर आणि अमानुषपणे मारहाण केल्यावरती केअरटेकर संपूर्ण कुटुंब सध्या फरार आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनी देखील परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला
मुंबईतला कार्यक्रम रद्द करावा लागणार आहे। सुरुवातीला सनबर्न फेस्टिवल मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरती होणार होता, मात्र मुंबई महापालिकेनं रेसकोर्सवरती कार्यक्रम आयोजित करायला नकार दर्शवला। त्यानंतर सनबर्ननं बीकेसी ग्राउंडवरती कार्यक्रम घेण्याचं ठरवलं, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सनबर्नला इथं देखील कार्यक्रम घेता येणार नाहीये। संबंधित सरकारी यंत्रणांकडून परवानग्या न घेतल्यामुळे सनबर्ननं बंगळुरूमध्ये आयोजित केलेला कार्यक्रम देखील अडचणीत आला होता। 2 दिवसावरती आलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अडचणीत सापडली आहे, कारण 24 तासात 5.5 कोटी रुपये भरण्याचे आदेश मुंबई महापालिकेनं आयोजकांना दिलेत। होर्डिंग्स, बॅनर्स, लेझर शो आणि जाहिरातीपोटी 5.5 कोटी रुपये भरा असं महापालिकेनं आयोजकांना सांगितलंय। मॅरेथॉन हा सामाजिक उपक्रम नाही, तर व्यावसायिक हेतून चालवत असल्याचंही महापालिकेनं म्हटलंय। महापालिकेच्या ए वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही नोटीस आयोजकांना पाठवली आहे। मुंबईतील व्यापाऱ्याचं अपहरण आणि लूट करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यातील प्रमुख आरोपी मुनीरा दापोलकरला अटक करण्यात आली आहे, तर आरोपींपैकी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षभरापूर्वी ओळख झालेल्या मुंबईतील व्यापाऱ्याला रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं कमी दरात जमीन देण्याच्या बहाण्यानं मुनीरा दापोलकर या महिलेनं अलिबागला पैसे घेऊन बोलावलं होतं। याच दरम्यान व्यापाऱ्याचं अपहरण करून सुमारे 40 लाख रुपये लुटल्यानं अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुंबई पोलिसांच्या अविरत कार्याबद्दल तसंच त्यांच्या कामाला सलाम करण्यासाठी मुंबईतल्या एका शिक्षकानं एक नाटक बसवलंय। प्रमोद महाडिक असं या शिक्षकाचं नाव असून या नाटकात 10 ते 15 वर्षीय मुलांचा सहभाग आहे। या नाटकात पोलिसांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या बाबींचा समावेश आहे। या नाटकाचा शुभारंभ उच्च शिक्षण मंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत होईल। त्यानंतर सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे नाटक सादर करण्याचा त्यांचा मानस आहे। नागरिकांना कॅशलेस व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी पालघरमधल्या केळवे इथं डिजिधन मेळावा आयोजित करण्यात आला। पालघर जिल्हा प्रशासन आणि बँक ऑफ बडोदाच्या मदतीनं या डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विविध माध्यमातून कॅशलेस व्यवहार कसा करावा, कॅशलेस व्यवहाराचे फायदे तोटे तसंच कॅशलेस व्यवहार करताना घ्यायची काळजी याबाबत सादरीकरणाद्वारे लोकांना माहिती देण्यात आली। विविध बँका, ई वॉलेट, रास्त भाव दुकानदार, छोटे विक्रेते अशा विविध घटकांचे 35 स्टॉल्स इथं उभारण्यात आले होते।